राष्ट्रवादी कांग्रेस अजित पवार गुट के वरिष्ठ विधायक अमोल मिटकरी ने सोलापुर में पत्रकार परिषद के दौरान महाराष्ट्र की मौजूदा राजनीति पर तीखी प्रतिक्रिया दी। मिटकरी ने खासकर मनसे प्रमुख राज ठाकरे, राष्ट्रवादी के युवा नेता रोहित पवार, समाजवादी पार्टी के सांसद धर्मेंद्र यादव तथा भाजपा विधायक नितेश राणे पर एक के बाद एक आरोप और कटाक्ष किए। त्याची मला माहिती नाही, पण जर तसं असेल तर मी आदरणीय वैरींना त्याबाबत विचारणार। राज्य सहकारी बँकेचा जो घोटाळा प्रकार आहे, त्या प्रकरणी रोहित पवारांनी आज कोर्टात हजेरी लावलेली आहे। आपण कशा पद्धतीने बघताय सगळ्या प्रकरणाकडे? रोहित पवारांचे जे सगळे आरोप आहेत, आता रोहित पवार हे उदयनमुख नेतृत्व महाराष्ट्राला लाभलेले आहेत। संजय राऊतांना ऐकून आता जनता कंटाळली असल्यामुळे महाविकास आघाडीकडून रोहित पवारांना पुढे केलं गेलेलं आहे आणि सातत्याने आता काल संजय शिरसाटांच्यावर झालेला आरोप आणि म्हाडावर निघालेला मोर्चा आणि त्यांना असं वाटतं की आता ते एका मोठ्या उंचीच्या व्यक्तिमत्वाकडे त्यांची वाटचाल असल्यामुळे त्यांनी त्यांच्यावर असलेल्या आरोपाचं पहिल्यांदा निराकरण करावं आणि नंतर नेता बनावं। आणि नेता बनणं इतकं सोपं नसतं। पवारसाहेबांच्या 50 वर्षाच्या आयुष्याची कारकीर्द त्यांनी एकदा तपासावी आणि एकदम नवीन ॲडमिशन झाल्यानंतर जसा एखादा विद्यार्थी उतावीळपणे मी पुढं बसतो तसं त्यांचं झालेलं आहे। पण आज शिखर बँक घोटाळा प्रकरणी जे त्यांना नोटीस बजावण्यात आली त्याला ते सामोरं जाऊन रीतसर उत्तर देतील। नाही, अशी व्यक्ती कीर्तनकार असू शकत नाही। कीर्तनकाराच्या नावाला कलंक असलेली ती व्यक्ती आहे। बिश्नोई गँगचा उल्लेख जर तुमच्या कीर्तनातून होत असेल किंवा नथुराम गोडसेचा जय जयकार होत असेल तर अशा लोकांवर देशद्रोहाचे खटले चालले पाहिजे। कारण या लोकशाहीमध्ये परमपूज्य महात्मा गांधींना गोळ्या घालून ठार करणारा नथुराम गोडसे जर अशा कीर्तनकारांचा हिरो असू शकतो तर ही लोक किती विध्वंस निर्माण करणारे असू शकतात। त्यामुळे जो कोणी संबंधित तो कीर्तनकार आहे हा कीर्तनकार असू शकत नाही। कीर्तनाला वारीला महाराष्ट्राची एक सर्वधर्म समभावाची परंपरा लाभलेली आहे, पण तो मी त्याला कीर्तनकार म्हणणार नाही। पण कीर्तनकाराच्या वेशातला तो जर गँगस्टर असेल तर त्यामध्ये आणि दाऊदमध्ये फरकच नाही। आणि त्याचं समर्थन करणारा जो कोणी आघाडी बिघाडीचा अध्यक्ष असेल ते सुद्धा तितकेच बदमाश आहेत। त्याच्यामुळे महाराष्ट्राचं सामाजिक वातावरण खराब करणारी अशी जी प्रवृत्ती आहे यांच्यावर सुद्धा मकोकासारख्या कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे। नथुराम गोडसेचं जाहीर समर्थन करणारा व्यक्ती हा महाराज नाही, हा महाराजाच्या नावाला लागलेला कलंक आहे। असं आहे त्याचा आणि वारकरी संप्रदायाचा काय संबंध? वारकरी संप्रदायाला मानणारा तुमचा जिल्हा, जिथं वारकरी संप्रदाय जन्माला आला पांडुरंगाच्या वाळवंटामध्ये, ज्या पांडुरंगाने भेदाभेद भ्रम अमंगळ ज्या संत साहित्याची शिकवण आहे तिथं अशी लोक येऊन आता काही ख्रिश्चनांना शिव्या देणं, मुस्लिमांना शिव्या देणं आणि हिंदू धर्मातला सुद्धा उपेक्षित घटकांना शिव्या देणं अशी प्रकार हे आध्यात्मिक आघाडीचं त्याचा काय संबंध? त्याच्यामुळे महायुतीचा घटक असो का काय, जे चूक आहे ती चूक आहे। नथुराम गोडसेचं समर्थन करणारी औलाद ही वारकरी असू शकत नाही। त्यांनी त्याची सुरुवात पहिल्यांदा स्वतःच्याच घरापासून करावी आणि काही वराह असतील ते पकडून आणावे आणि त्याची पूजा करावी। वराह जयंती म्हणजे वराहाच्या पोस्टरची पूजा नाही, प्रत्यक्ष वराह पकडून आणायचे आणि त्यांची पूजा करायची, त्यांच्या घरातच त्यांनी करावी। त्याकरता त्यांना शुभेच्छा। इथं माणसं मरत आहेत, इथं पूर आला आहे, ढगफुटी झाली, शेतकऱ्यांवर दुष्काळी सावट आहे, उद्या बैलपोळा आहे, शेतकऱ्यांचा काळजातला सण आणि अनेक शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी आहे। हे राहिलं बाजूला ना, आता काहीतरी दिशाभूल करायची जरी असतील पण हे वराह जयंती तुम्ही नाही पाहिली, कधी पाहिली? मी पण नाही पाहिली। म्हणजे माझं काय म्हणणं आहे की समजा भगवान कृष्णाची जन्माष्टमी आपण कृष्णाच्या मूर्तीची प्रतिकात्मक पूजा केली, कारण कृष्ण आता शेवटी पुराण पुरुष आहेत। रामाची रामनवमी करतो ते पुराण पुरुष आहेत। आपण छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती करतो ते इतिहास पुरुष आहेत, आज ते हयात नाहीत। अशा महापुरुषांच्या जयंत्या, ईश्वराच्या उपासना हे महत्त्वाचं असतं। आता ते म्हणतात विष्णूच्या 12 अवतारामध्ये वराह अवतार आहे का, तर नक्कीच आहे, पण वराह जयंती साजरी करताना वराहाची सुद्धा पूजा झाली पाहिजे। आणि हे मी म्हणत नाही, विज्ञान आणि समाज आणि विज्ञान यामध्ये विनायक दामोदर सावरकरांनी हे लिहिलेलं आहे की वराह पूजनसुद्धा झाले पाहिजे। तर त्यालाच फक्त आमचे परममित्र नितेश राणे साहेबांनी फॉलो करावं आणि वराह पूजनाची सुरुवात स्वतःपासून करावी।